अंबाजोगाईच्या तरुणाने बनवली सायबर बंधू वेबसाईट, गैरवापराला बसणार आळा. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय. या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी अंबाजोगाई येथील एका तरुणाने एक अभिनव पाऊल उचललेला. या तरुणाने cyberbandhu.com नावाची एक वेबसाईट विकसित केली आहे, ज्याद्वारे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबरचा होणारा गैरवापर थांबवता येऊ शकतो. आजच्या डिजिटल युगात अनेकांच्या आधार, पॅन किंवा मोबाईल नंबरचा गैरवापर केला जातोय, त्यामुळे मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकतं. अर्थात सायबर गुन्हेगार हे सहजतेनं करत असून याला आळा बसलेला नाही. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन अंबाजोगाई येथील सौरभ बापूदेव कांबळे याने एक वेबसाईट तयार केलेली असून या आधारे अशा प्रकारांना आळा बसू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरातील शिक्षक बापूदेव कांबळे यांचा मुलगा असलेल्या सौरवने ही वेबसाईट तयार केलेली आहे. सध्या तो NIT कॉलेज जालंधर पंजाब येथे BTechचं शिक्षण घेत आहे आणि त्याचं प्राथमिक शिक्षण हे ग्रामीण भागातील बर्दापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेलं आहे. BTechचं शिक्षण घेत असताना त्याने आपली आयडिया लढवत सायबर बंधू वेबसाईट विकसित केलेली आहे. सुरुवातीला मी लेख लिहिण्यापासून सुरुवात केली होती. त्यावेळी मग वेबसाईटवर फार काही लोक येत नव्हते. मग त्यासाठी मी आधी विचार केला की ईमेल्स वगैरे पाठवून. त्यावेळी बोट कंपनीचा डाटा ब्रीच झाला होता. मग मी विचार केला की ईमेल्स मला इथे मिळून जातील. मग त्याच्या ज्यावेळेस शोधात गेलो त्यावेळेस मग डार्क वेब, टेलिग्राम वगैरे हे सगळं मला दिसलं. मग त्यामध्येच मग मला अजून खूप काही डाटाबेसेस वगैरे मिळाले, ज्याच्यामध्ये भारतीय लोकांची खूप काही माहिती वगैरे ब्रीच झाली होती. त्यातच मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड अशी जी भारतीयांसाठी जी सेन्सिटिव्ह माहिती आहे ती पण मिळाली. मग मी विचार केला की सध्या यावेळेस मला अजून तरी असं कोणती वेबसाईट मिळाली नाही की ज्याच्यामध्ये अशी माहिती लोकांना कळेल की त्यांचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड ब्रीच झालाय का नाही. त्यासाठी मग मी विचार केला की आपल्या भारतीयांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मी त्यासाठीच ही वेबसाईट बनवली. सध्या शासनाकडे एवढीच मागणी करेल की त्यांची जी सर्टीन ही जी कम्प्युटर इमर्जन्सी रेस्पॉन्स टीम ही जी बॉडी आहे त्याच्यासोबत मला कोलॅबोरेट करता येईल. कारण लोक अशी येऊन विश्वास ठेवायचे नाहीत की वेबसाईट खरंच त्यांच्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही. जर सरकारचं कोलॅबोरेट झालं तर मग लोक विश्वासही ठेवतील आणि चेकही करत राहतील वेळोवेळी. cyberbandhu.in ही वेबसाईट आहे. तुम्ही याच्यावर गेला की थोडं स्क्रोल केलं की तुम्हाला सगळे टूल्सची लिस्ट मिळून जाईल तिथे. तुम्ही मग पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे जे मुख्य 3 टूल्स आहेत याचा वापर करू शकता. ते तुम्हाला सांगतील की तुमचा पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ब्रीच झालाय का नाही. पुढे मी कुठे ब्रीच झालाय याची सहित माहिती ऍड करेन याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अंबाजोगाई.